ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भारतीय नारी, भारतीय नारी, भारतीय नारी. अश्विनी ताई, उल्हासनगर बिझनेसचा फार मोठा हब मानलं गेलं आणि इलेक्शन मध्ये उभे असताना तुम्ही महापौर झाला. तुम्हाला कसं वाटतंय आणि आज महिला दिनानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्व महिला बसल्यात, मग आपण पुरस्काराला सुरुवात करूया. अगदी 2 मिनिटात आपण काय शुभेच्छा द्याल? सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान राखून इथे आला त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आपण महिलांसाठी खूप काही करणार आहोत पुढेही. ही तर फक्त पुढे तुम्ही पाहालच मी महिलांसाठी काय काय करेल ते. आणि मला अनुभव नाही आहे जास्त स्टेजवर बोलायचा, मी प्रयत्न करते. मी आज जशी एक महापौर म्हणून उभी आहे, माझी इच्छा आहे उल्हासनगरची प्रत्येक महिला, प्रत्येक मुलगी ही अशाच मोठ्या पदावर जावी आणि तिने तिचं नाव मोठं करावं. मी एक छोट्या घरातून आलेली आहे आणि मी कधी स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की मी अशा कुठल्या पदावर जाईल. पण माझ्यावर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद आणि पप्पू कलानी यांचा आशीर्वाद, ओमी कलानी यांनी माझ्या ठेवला आणि मला या पदावर पोहोचवलंय. तर मी सोनं करेल हीच तुम्हाला एक ग्वाही देते आणि महिलांसाठी मी नेहमी उभी राहील याचा तुम्हाला विश्वास देते. थँक्यू. स्वावलंबनाकडे पाऊल, उल्हासनगर पालिकेकडून महिला बचत गटांना उद्योगासाठी व्यासपीठ. उल्हासनगर, नारी शक्तीचा सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्हासनगरमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या विशेष पुढाकाराने शहरातील 50 महिला बचत गटांना स्टॉल्सचे वाटप करण्यात आले असून यामुळे आता शहरातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गोल मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात प्रभाग 1 ते 20 मधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बचत गटांच्या स्टॉल्सचा प्रश्न. महापौरांच्या सक्रियतेमुळे अखेर या 50 गटांना स्टॉल्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिला नेतृत्वाची मोठी उपस्थिती लाभली होती. महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण झाले. यावेळी माजी महापौर लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, पंचम कलानी तसेच सीमा कलानी, कविता लासी, मनीषा भानुशाली, अंजली साळवे यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण. स्टॉल्स मिळाल्यामुळे महिला बचत गटांच्या सदस्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हक्काची जागा मिळाल्याने या महिलांनी महापौरांचे आभार मानले. या उपक्रमामुळे केवळ महिलांना रोजगारच मिळणार नाही, तर त्यांच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार आहे. महिलांना केवळ सन्मान देऊन चालणार नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून उल्हासनगरमधील भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, याचा मला सार्थ अभिमान आहे. अश्विनी निकम, महापौर, उल्हासनगर महानगरपालिका. सर्वप्रथम तर उल्हासनगरमधील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी. त्याच्यामध्ये आपण बहुसंख्य महिला आलेल्या होत्या. त्यांना आपण त्यांच्या चाव्यांचं म्हणजे आपण त्यांना ज्या स्टॉल देणार होतो त्याचं आज वाटप करण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांनी आपल्यासाठी काम केलं होतं, टॅक्सच्या पावत्या वाटल्या होत्या बचत गटांच्या महिलांनी, त्यांचं पण 4 ते 5 वर्षापासून मानधन पेंडिंग होतं, तेही आज आपण रिलीज केलेलं आहे. त्यांनी जो संघर्ष केला होता, त्यांनी जी आपल्या उल्हासनगरसाठी मेहनत केली होती, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज उल्हासनगर महापालिकेने केलेलं आहे. त्याच्यात माझा थोडासा वाटा आहे की मी त्यांना हे देण्यात यशस्वी झाले. आणि कार्यक्रम हा इतका जोरात आणि थाटामाटात झालेला आहे की उल्हासनगरमधली प्रत्येक महिलेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महिला खुश होऊन गेलेल्या आहेत इथून. आणि आज मी
एक वचन देऊ इच्छिते महिलांना की मी आज त्यांच्यासाठी हा पहिला कार्यक्रम केला आहे. मी नेहमी त्यांच्यासाठी कार्यक्रम करेल. त्यांच्या ज्या पण समस्या आहेत त्यांना मी निवारण करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल. माझ्याकडे आलेली प्रत्येक महिला ही तिला मी न्याय मिळवून देईल याची मी त्यांना ग्वाही देते आणि माझ्यापर्यंत त्यांनी यावं. त्यांचे जे पण समस्या असतील त्या घेऊन याव्या. मी नेहमी त्यांना निवारण करून देईल त्याचं. धन्यवाद. आज 8 मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महानगरपालिकेतून आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि आज तो 8 मार्च आपल्या ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत अश्विनी कमलेश निकम यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात आणि सर्व माता भगिनींना ज्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेले काबाड कष्ट करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान करून आणि त्यांना त्यांचा मान देऊन उल्हासनगरमधील सगळ्या महिलांचं कर्तव्य त्यांनी आज जोपासलेलं आहे आणि आम्हाला याच्या पुढेही आशा आहे का आमच्या महापौर उल्हासनगरमधील महापौर आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी नेहमी तत्पर राहतील आणि असेच त्यांचा मान सन्मान त्यांना मिळवून देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी गोल मैदान येथे उल्हासनगरच्या सन्माननीय प्रथम नागरिका महापौर अश्विनीताई कमलेश निकम यांच्या संकल्पनेतून आधारित आणि सुंदर अशा मोठ्या जागतिक निमित्त महिला दिनाच्या जागतिक निमित्त असं मोठं कार्यक्रम भव्य दिव्य इथं आयोजित केलं है. खरं तर मी डॉक्टर सानवी जेठवानी मूल नांदेड़ और मुझे बहुत अच्छा लगा कि मैं आज इस कार्यक्रम का हिस्सा हुई हूँ. मुझे सूत्र संचलन से इस कार्यक्रम को बांधने का मौका मिला. किंतु ये कार्यक्रम सिर्फ एक कार्यक्रम न रहकर या सेलिब्रेशन का कार्यक्रम न रहकर ये कार्यक्रम अपितु ऐसा है जिससे हम आने वाली पीढ़ियों को और भी प्रेरणा दे सके. उल्लासनगर के अनेक पैनल में जो महिलाएं उत्कृष्ट कार्य कर रही हैं या अपने अपने क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया हो या उत्तम कार्य से आज तक अपने अपने कार्य में अपना नाम कमाया हो, उन सभी का सम्मान हुआ. महिलाओं के कुछ विषय पर यहाँ पर नृत्य नाटिकाएं सादर हुई. इन सब से एक अच्छा मौका मिला कि यहाँ के महापौर मैडम ने जो महिला महापौर बनी और उसके बाद उन्हें लगा कि हमने अपने ही क्षेत्र में कुछ न कुछ महिलाओं के लिए सम्मान भी करना चाहिए. उनका इतना बड़ा भव्य दिव्य आयोजन जिसमें महिलाओं के ऊपर सम्मानित से ज़्यादा महिलाओं को प्रेरित करने वाला ये कार्यक्रम रहा. मैं उनकी संकल्पना को सलाम करती हूँ और उन्हीं के साथ पूरी टीम जो आज नगर सेविकाओं की टीम ने मिलकर इसको सफल बनाया और अनेक महिलाओं को एक साथ जोड़कर इसमें जाति लिंग भेद भाव अनेक से सभी को दूर रखकर इन्होंने एक विचारधारा से सबको जोड़ा. वो विचारधारा ही सबसे बड़ी बात थी और इस कार्यक्रम के आयोजन में जो सफलतापूर्वक मिली है मैं उनका और पूरे उल्लासनगर महानगर पालिका के प्रशासन का अभिनंदन करती हूँ. और रेखा ठाकुर का विशेष अभिनंदन जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और मौका दिया. आई सभिन म्हणजे सिंधी भावरून भेनरून खे बि महिला ॾींहं जो जाम जारियूं शुभकामनाएं. जय महाराष्ट्र. आज एवढं चांगलं सूत्रसंचालन केलं त्यांच्यासाठी टाळ्या. आणि आपल्या ज्या महापौर मॅडम आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन आभारही मानते. आणि अशाच महिलांना खूप म्हणजे पुरस्कार दिला तर त्या खूप मोठ्या होतात आणि त्यांना असं एक प्रेरणा मिळते की चांगलं काम करावं पुढे. आणि आज माझ्या महिला आहेत त्यांना आज पुरस्कार मिळतोय त्यामुळे मी त्यांना खूप खूप त्यांचंही अभिनंदन करते. आणि मी थोडीशी त्यांच्यासाठी माहिती सांगते, कारण त्यांनी ना आज शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. अशा आज महिला गेल्या 30-35 वर्षापासून काम करते. आज चहाची गाडी त्यांची आहे आणि मिस्टर नाहीये, पण मुलाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी वाढवलं, असे चांगले संस्कार दिले. त्यामुळे त्यांचा आज सत्कार होणं खरंच एक प्रेरणा आहे. ती महापौर मॅडमनी संधी दिली त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते, आभार मानते. पवई की आलिशा खटवंत, उनका ये सत्कार होना चाहिए. इसके लिए फिर से सर्वांना सहकार्य करते. स्वच्छता अभियान तसेच आरती तायडे मॅडम या मला
जात नाहीये. त्यांचं कार्य शाळा चालवण्याचं काम या मॅडम करतात. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.